पोलीस भरतीतील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसलाय। कारण मराठा उमेदवारांचे ईडब्ल्यूएस मधून भरलेले अर्ज स्थगित करण्यात आले। एससीबीसी आणि ओबीसी ऐवजी ईडब्ल्यूएस मधून अर्ज भरणाऱ्यांना हा मोठा फटका बसणार आहे। आधीच एससीबीसी प्रमाणपत्रांचा गोंधळ आहे, त्यात ओबीसी प्रमाणपत्राच्या वादानंतर आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातूनही मराठा उमेदवारांची निराशा होताना दिसतेय। राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेत एससीबीसी आणि ओबीसी ऐवजी ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणे स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण आणि खास पथक विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी दिलेत। त्यातून बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना मात्र वगळण्यात आले। त्यामुळे आता मराठा समाजाची नाराजी वाढण्याची शक्यता आहे। ओपन आणि ओबीसी यामध्ये नियुक्तीबाबत निर्देश प्राप्त झालेले होते, परंतु यातील काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे त्यांच्याबाबत जे काही मार्गदर्शन आहे ते मागवण्यात येत आहे। लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त होतील आणि त्यांना कोणत्या प्रवर्गात समाविष्ट करायचं याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर अंतिम निवड सूची जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात। विनाकारण मराठ्यांचे पोरं बाहेर काढले जाते, हे एक प्रकारचा जातीवाद आहे, एक प्रकारचा मराठा समाजाचे पोरं संपवण्याचा हा प्रकार आहे। कारण विद्यार्थ्यात तरी तुम्ही जात आणू नका, विद्यार्थ्यात तरी त्यांच्या भविष्याला अडचणी आणू नका, हे शंभूराजे साहेबांना मी आत्ता सांगितले। शंभूराजे साहेबांनी आत्ता सांगितलं की आम्ही तातडीनं त्या विषयात लक्ष घालतो आणि दुपारच्या नंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो असं शंभूराजे साहेबांनी सांगितलंय। आणि आत्तापर्यंत शंभूराजे साहेबांना कामं सांगितले त्यांनी ते केलेले आहेत, त्याबद्दल आम्हाला काही दुमत असण्याचं कारण नाही। परंतु आम्ही जे सांगितलंय की ते महत्त्वाचा विषय आहे की ईडब्ल्यूएस ऑप्शन पण ठेवा विद्यार्थ्यांना, एससीबीसी पण ठेवा आणि ओबीसीचा पण ठेवा।